आमचे यूट्यूब न्यूज चॅनल पालिका प्रशासन सबस्क्राइब करावे ही विनंती। हे जननायक तू, राष्ट्र उद्धारक समर्पणाची मूर्ती तू, या देशाच्या या जनतेच्या आकांक्षाची पूर्ती तू, या नव्या भारताचे समृद्ध महाराष्ट्राचे घेऊन वसा चालतो त्या राष्ट्रपुरुषांचे। नाईक साहेबांनी आम्हाला स्पष्टपणे सांगितलं की योद्ध्याची ओळख ही रणांगणात होते। भाजपा नाव विश्वासाचे। मला खरोखर समाधान आहे की संपूर्ण नवी मुंबईमध्ये नाईक साहेबांच्या विचारानं काम करणार त्याचे सर्व सहकारी। भाजपा नाव विश्वासाचे, भाजपा नाव अभिमानाचे, स्वप्न पूर्तीचे, भाजपा नाव समृद्धीचे, भाजपा नाव विश्वासाचे, भाजपा नाव अभिमानाचे, स्वप्न पूर्तीचे। नमस्कार, सर्वांचं स्वागत आहे आमच्या आधी बसू आणि मग बोलू या कार्यक्रमामध्ये। आज आम्ही नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्र अथवा नवी मुंबई पूर्ण शहर म्हणा यासाठी पडद्या मागून तर कधी जास्त प्रमाणामध्ये पडद्याच्या समोर येऊन काम करणारे, कोरोना काळात म्हणा किंवा इतरही वेगळ्या क्षेत्रामध्ये किंवा वेगळ्या कालावधीमध्ये काम करणारे माजी आमदार संदीपजी नाईक, युवा नेतृत्व, आदर्श युवा नेतृत्व असं आपण बोलूया सर्व क्षेत्रातील, यांसोबत चर्चा करणार आहोत विविध विषयांवर। आणि ही चर्चा कशा प्रकारे असेल, काय असेल याची उत्कंठा आपल्याला लागलेली असेल आणि आता आपण चर्चा सुरुवात करूया। खूप खूप आभारी आहे परत पहिल्यांदा, धन्यवाद की आपण आमच्या या शोला वेळ दिली। पहिला प्रश्न असेल माझा की कोरोनाचा काळ जो आपण मार्चपासून अनुभवतो आहे, ह्या सर्व कोरोनाच्या काळामध्ये आपल्याला कोणते नवीन अनुभव आले? कोरोना वैश्विक महामारी आणि कोरोना संक्रमण अशा प्रकारची परिस्थिती उद्भवेल आणि संपूर्ण जग थांबेल असा विचारित कोणी केला, परंतु ही परिस्थिती निर्माण झाली। स्वतःला महासत्ता म्हणणारे खूप मोठे देश, प्रगत देश, त्यांच्याकडे मोठं सैन्यबल आहे, वेगवेगळ्या आघाडींवर त्यांचा रिसर्च मोठा आहे, परंतु या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ह्या कोरोनाची चाहूल देखील त्यांना लागली नाही आणि कोरोना संक्रमण त्यांच्या देशात पूर्ण पसरल्यानंतर ते थांबवण्याकरता किंवा संक्रमित झालेल्या रुग्णांना उपचार देण्याकरता देखील अनेक देश अपयशी ठरले। त्यामुळे अशा प्रकारची परिस्थिती उद्भवेल असंच कोणाला मूळतः वाटलं नव्हतं आणि आपण निसर्गाला गृहीत धरू शकत नाही। निसर्ग हा वेगळा आहे आणि निसर्गामध्ये त्या पद्धतीमधून उद्भवणाऱ्या घटना, सामोरं येणारे संकट याला धैर्यानं सामोरं गेलं पाहिजे आणि हे करताना आपण ही परिस्थिती आहे, परंतु ज्या काय परिस्थितीमध्ये ही निर्माण झालेली आहे त्यामध्ये नव्यानं झालेले रिसर्च, आपल्याकडची क्षमता, आपल्याकडची परिस्थिती आपण सर्वांनी मिळून याला थांबवण्याकरता प्रयत्न केला पाहिजे, हाच विचार प्रथम मांडवायचा मला। संदीपजी, मला एक सांगा की ह्या कोरोनाच्या महामारीमध्ये बियॉन्ड द पार्टी जाऊन एक माणुसकी म्हणून आपण कार्य केलं, त्या कार्याविषयी विस्तृतमध्ये सांगा। कारण काय आहे की आम्ही जेव्हा जमिनीवर बघितलं, नवी मुंबईमध्ये आम्ही फिरत होतो कोरोनाच्या काळामध्ये, म्हणजे आम्हाला ती सूट दिली होती सरकारने पत्रकारांना, तर आम्ही बघितलं की नागरिकांना ह्या काळामध्ये घरी बसायला लागलं, त्यांचे रोजगार गेले, व्यवसाय ठप्प झाले आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट की उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला होता। ह्या सर्व गोष्टी म्हणजे उदरनिर्वाहाचा प्रश्न, सर्वांचा सोंग आणता येतं, पैशाचा सोंग आणता येत नाही आणि कुटुंबाचे जे भुकेले चेहरे आहेत ते कोणताही मुख्य कुटुंबातला प्रमुख असं तो बघू शकत नाही। तर ह्या काळामध्ये कुटुंब प्रमुख म्हणून आपण एक काम केलं, शहराचे कुटुंब प्रमुख तुम्ही बनला, तर ह्या सर्व गोष्टीविषयी तुम्ही विस्तृतपणे काय सांगाल, कशी माहिती द्याल? ही परिस्थिती निर्माण झाली, अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होण्याची कोणाला कल्पना नव्हती। जेव्हा पहिला लॉकडाऊन जाहीर झाला त्यावेळेस नेमकं काय करायचं, शासनाचे येणारे आदेश, बंदाची नियमावली, न्यूजमध्ये येणाऱ्या घटना आणि या परिस्थितीमध्ये आपण स्वतः घरातून बाहेर निघू नये, कोणालाही घराच्या बाहेर पाठवू नये, सोशल डिस्टन्सिंग पाळावी, गर्दी टाळावी आणि घरीच राहावं। अशा परिस्थितीमध्ये ह्या लॉकडाऊनमध्ये देखील अनेक गोष्टी उद्भवल्या, त्याचा उल्लेख आपण केलाच आणि त्या वेगवेगळ्या प्रकारच्या होत्या। कारण अशी परिस्थिती मूळतः कोणी कधी सामोरंच गेलं नव्हतं।
आणि अशा परिस्थितीमध्ये आमच्या घरचे कुटुंब प्रमुख आदरणीय गणेशजी नाईक साहेबांनी लॉकडाऊन जाहीर झाल्या आमच्या घरातल्या प्रमुख लोकांची आम्ही बैठक केली आणि त्यावेळेस नाईक साहेबांनी आम्हाला स्पष्टपणे सांगितलं की योद्ध्याची ओळख ही रणांगणात होती आणि अशा परिस्थितीमध्ये आपला यथाशक्ती जे काही आपल्याला करता येईल, आपल्या स्वतःचं संरक्षण करताना, कुटुंबाचं संरक्षण करताना आपण समाजासाठी देखील केलं पाहिजे आणि हे आपलं कर्तव्य आहे. परंतु कर्तव्यापेक्षा मी या शहराचा कुटुंब प्रमुख आहे ही धारणा मनाशी ठेवून आपण सर्वांनी काम केलं पाहिजे आणि त्या ध्येयानं आम्ही सगळे प्रभावित झालो आणि त्या दिवसापासून आम्ही काम करायला सुरुवात केली. एकटा माणूस काही करू शकत नाही, पण एक माणूस तुम्हाला दिशा दाखवू शकतो, एक माणूस तुम्हाला मोटिवेट करू शकतो आणि एका माणसाचे विचार जर तुम्हाला पटले त्याचं अनुकरण लाखो आणि हजारो लोक करू शकतात. त्यामुळे संपूर्ण नवी मुंबईमध्ये नाईक साहेबांच्या विचाराशी जोडले ते घेणारे, त्यांच्यासोबत असणारे सर्व सहकारी आणि मी इतर लोक देखील, म्हणजे मी यामध्ये कोणता पक्ष किंवा व्यक्ती म्हणणार नाही, प्रत्येकानं आपापल्या परीनं या शहरामध्ये काम करण्याचा प्रयत्न केला आणि हे काम करतो म्हणजे आपण कोणाला मदत करतो ही धारणा नक्कीच, हे आपलं कर्तव्य आहे. जेव्हा समाजाने तुम्हाला सक्षम बनवलं आहे, तुम्ही एखाद्या कुटुंबात जन्माला आलात, तुम्ही स्वतःचा उदरनिर्वाह करू शकता, आपल्याला अनुभव, आपण त्या ठिकाणी ज्या पदांवर काम केलं, तिकडची आपली ओळख, तिकडचा अनुभव, हा जर अशा परिस्थितीमध्ये जे कोणतं कार्य करायला उपयोगी पडत असेल तर ते कर्तव्य म्हणून आपण केलं पाहिजे, मदत म्हणून नाही. आणि त्या भूमिकेतून आम्ही कामाला लागलो आणि जी काही जो समोर माणूस येईल तो कोणत्या धर्माचा आहे, जातीचा आहे, पंथाचा आहे, तो गरीब आहे, श्रीमंत आहे, तो नव्या मुंबईतला आहे, तो परराज्यातला आहे, भागातला आहे, हा कुठलाही न विचार करता आपल्याला आलेला मदतीचा कॉल, आपल्याला दिसलेली स्थिती ह्याला अनुसरून जे काय आपल्या यथाशक्ती करता येईल तो करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न या कालावधीमध्ये आपण केला. आम्ही सगळ्याच ठिकाणी पुरे पडलो असं मी म्हणणार नाही, परंतु अशा परिस्थितीमध्ये आपण जे काही करू शकलो ते आपण केलं पाहिजे. संध्याकाळी दिवस सुरू झाल्यानंतर जेव्हा आपण घरी बसतो तेव्हा मला आलेले कॉन्टॅक्ट्स म्हणजे मला सांगावंसं वाटतं की फक्त नवी मुंबईतलं नाही, बिहार, राजस्थान, हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेश, झारखंड, उत्तराखंड अशा ठिकाणाहून देखील काही NGOs, काही विधायक, काही मंत्री महोदय यांचे देखील कॉल्स आम्हाला आले. म्हणून मी म्हणजे फोन देखील चालू ठेवले आणि शक्यतो जेवढं आपल्याला लोकांपर्यंत पोचता येईल तेवढा आपण प्रयत्न केले. आमची माणसं इथे अडकलेली आहेत, ह्यांना हे रिलीफ वर्क पाहिजे, ह्यांना शिफ्टिंग करायची आहे, तर ह्याकरता आपण मदत करा. हा करोना संक्रमित झालेला आहे, ह्याला आपण बेड म्हणजे अवेलेबल करून द्या, औषधांचा पुरवठा करा. म्हणजे फार छोट्या छोट्या गोष्टी, परंतु आपल्या असलेला अनुभव, आपल्याकडे असलेल्या सर्व रिसोर्सेस या माध्यमातून जास्तीत जास्त आपण जे काय करू शकू तो करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला. आपण आरोग्याची आता थोडक्यात गोष्ट केली, आरोग्य आणि औषधाची. माझा पुढचा प्रश्न ह्याबाबतच आहे की कोरोना काळामध्ये जे गणेशजी नाईक साहेब म्हणा, आपण हे स्थायी समिती सभापती राहिलेला आहात, महानगरपालिका चांगला अभ्यास आहे, त्यानंतर आमदार आणि गणेश नाईक साहेब तर दूरदृष्ट आहेत, शिल्पकार आहेत ह्या नवी मुंबईचे. मला सांगा सर, नवी मुंबई म्हणजे कोरोना महामारी कालावधीमध्ये, या लॉकडाऊन कालावधीमध्ये जेव्हा संक्रमण मल्टिपल म्हणजे संक्रमित होत होतं कोरोना, त्या काळामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेचा जो आरोग्य यंत्रणा आहे ती कशा प्रकारची म्हणजे जी सेटल केली होती आपण, जी आपण विकसित केली होती, ही ह्या विकसनाला पूर्ण उरली का म्हणजे ह्या महामारी काळामध्ये? आणि जर अजूनही काही विकसित करायचे असेल किंवा काही बदल करायचे असतील तर त्यासाठी तुम्ही काय सूचना द्या? बाकी नवी मुंबई शहराचं एकंदर जर इन्फ्रास्ट्रक्चर आपण बघितलं तर हे इतर शहरांच्या तुलनेनं आपण उजवे आहोत म्हणून आपण परिपूर्ण आहोत असं मी म्हणणार. प्रत्येक वर्षी आपण नव्यानं आपली प्रगती करत असतो. नवं आलेलं तंत्रज्ञान, नवीन आलेलं स्ट्रक्चर, नवीन आलेल्या पद्धती ह्या आपण आत्मसात करत असतो. कुठलीही गोष्ट जी आज नवीन आहे ती उद्या जुनी होणार आहे. आज जे तंत्रज्ञान आहे त्याला नवीन तंत्रज्ञान हे रिप्लेस करणार आहे, नवीन पद्धती येणार आहे. तर अशा परिस्थितीमध्ये आपल्या शहरामध्ये काम करत असताना आपलं शहर, या शहरातलं इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं राहावं, एज्युकेशन सिस्टीम चांगल्या असाव्यात आणि आरोग्य या विषयाला आपण प्राधान्य दिलं पाहिजे. ही भूमिका नेहमीच या शहराच्या नेतृत्वानं मांडली.
त्यामुळे नाईक साहेबांनी नेहमीच या शहराचा विचार करत असताना जास्तीत जास्त हॉस्पिटलची संख्या असेल, वॉर्ड स्तरावर माताबाल रुग्णालय असतील, जनरल हॉस्पिटल्स असतील, वेगवेगळ्या नोडमध्ये विभागवार शहराच्या विविध सेक्टर्समध्ये विभागामध्ये देखील हॉस्पिटलची निर्मिती महानगरपालिकेच्या माध्यमातून केली गेली. बाकी महानगरपालिका आपल्या स्तरावर निर्णय करतं, काही निर्णय हे त्यांना प्रशासनाच्या निर्णयाच्या अधीन राहावं लागतं. त्यामुळे अनेक वेळा आपण इन्फ्रास्ट्रक्चर करून, म्हणजे मी स्वतः विधानसभेच्या अनेक आयुधांच्या माध्यमातून आमचं रोस्टर आपण मंजूर करा, आम्ही अतिरिक्त पदांची मागणी केलेली आहे, त्याला मान्यता द्या, असे अनेक प्रश्न मी विधानसभेमध्ये मांडले. त्यामुळे इतर शहरांच्या तुलनेमध्ये आपलं इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं असताना, हॉस्पिटलची निर्मिती देखील असताना आपण शासनाची मंजुरी नाही, त्यामुळे आपण आपली भरती प्रक्रिया पूर्ण करू शकलो. मग त्यामध्ये अनेक त्याला विषय आहेत की आरक्षण आहे, बाकीच्या अनेक गोष्टी आहेत. परंतु काही गोष्टी ह्या केंद्र सरकार, राज्य सरकार आणि आपल्या लोकल बॉडी यांच्या निर्णयाच्या पलीकडे काही धोरणांवर, काही ठिकाणी कोर्टाचा अंकुश असतो, या सर्वांवर आपल्याला डिपेंड राहावं लागतं. त्यामुळे आपण इतरांपेक्षा उजवे आहोत, पण आपण परिपूर्ण आहोत असं या ठिकाणी मी नक्कीच म्हणणार. महानगरपालिकेमध्ये नगरसेवक, लोकप्रतिनिधी म्हणून जेव्हा काम करतो तेव्हा आपला तो कुठल्याही पक्षाचा असतो, वॉर्डमध्ये हॉस्पिटल्स, नागरिकांच्या समस्या, अडचणी, अधिकारी यांचे ज्यांचे संबंध असतात, त्यांचं बोलणं चालणं असतं. त्यामुळे अडचणी समजून त्या सोडवण्याचा एक चांगला प्रयत्न हा लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून केला जातो. दुर्दैवानं काय झालं की आपल्या महानगरपालिकेचा कार्यकाल संपताच ह्या निवडणुकीची त्या ठिकाणी सुरुवात होण्याचा विषय आला आणि आपला कार्यकाल संपला. हा कार्यकाल वाढवून मिळावा, कारण करोनासारखी परिस्थिती आहे. लोकांना जर चांगल्या सोयी पुरवायच्या आहेत, लोकांच्या अडचणी जर प्रशासनापर्यंत पोहोचवायच्या, त्याला न्याय मिळवून द्यायचा आहे, तर हा कालावधी वाढला पाहिजे. अशा प्रकारची मागणी आपण राज्य सरकारकडे केली, परंतु ती नाकारण्यात आली. पर्यायी पूर्ण कारभार हा प्रशासनाकडे गेला आणि प्रशासनाकडे गेल्यानंतर नक्कीच त्याच्यावर अंकुश सत्ताधाऱ्यांचा अंकुश आला. चांगली गोष्ट आहे. या करोनाच्या परिस्थितीमध्ये चांगल्या उपाययोजना करा, आपल्या कोणत्याही प्रकारचं अडचण ही नसणार आहे, सर्व लोकप्रतिनिधी आपल्याला सहकार्यत असेल अशी भूमिका आपण मांडली. दुर्दैवानं काय झालं की काही सत्तेवर असलेल्या लोकांनी याचा दुरुपयोग केला. राज्यात सत्तेवर असणार राज्यावर आता सत्ता नाही, महानगरपालिका आता प्रशासकीय राज आहे, परंतु जे राज्यामध्ये सत्तेवर आहेत त्यांच्या हाताखाली प्रशासक असतो. त्यामुळे चुकीच्या पद्धतीनं या महानगरपालिकेमध्ये प्रतिनियुक्तीवर अधिकारी आले. अधिकारी आला, तो सक्षम असला, तो अनुभवी असला, तो पात्र असला आणि या करोनासारख्या परिस्थितीमध्ये त्याची मदत झाली, आनंद आहे, आमचं सहकार्य आहे. परंतु जे पात्र नाही आहे, ज्यांना अनुभव नाही आहे, अशा अधिकाऱ्यांना राजकीय हेतूपोटी आणि इतर काही अजेंडे डोळ्यासमोर ठेवून इकडे आणले गेले. परिणामी एक्झिबिशन ग्राउंडची तिकडे कोविड हॉस्पिटल निर्माण केलं एक्झिबिशन सेंटरमध्ये, परंतु करताना ते काम देखील पूर्ण झालं नाही, परंतु उद्घाटन करायचं अशा प्रकारचा घाट त्याने घातला. आणि नंतर मग लोकप्रतिनिधींना मध्ये हस्तक्षेप करावा लागला की त्या ठिकाणी तुम्ही कोविड हॉस्पिटलची मागणी आम्ही केली आहे, ते पूर्ण झालं पाहिजे. परंतु पूर्ण होत असताना त्याच्यामध्ये महिलांकरता एरिया, पुरुषांकरता एरिया, ऑक्सिजन सिलेंडरचा सप्लाय, व्हेंटिलेटरची उपलब्धता, ICU वॉर्ड, सफिशियंट डॉक्टर्स, नर्सेस, टेस्टिंग किट्स हे तिकडे असले पाहिजे. आणि हे नसताना फक्त राजकीय श्रेय पाठवायचं म्हणून तुम्ही उद्घाटन करणार हे योग्य नाही. कोणाला तरी कोणाची तरी लॅब द्यायची आहे म्हणून लॅब करायला उशीर, तुमच्या राजकारणाकरता, तुमच्या उद्दिष्टाकरता तुम्ही नवी मुंबईच्या जनतेच्या आरोग्याशी खेळू नका. आणि हे खेळण्याचं काम हे काही राज्यामध्ये सत्तेवर असलेल्या घटकांच्या माध्यमातून झालं आणि मग त्यावेळेस ते जाऊन थांबवण्याचं काम हे जबाबदार लोकप्रतिनिधींनी केलं पाहिजे. आणि ती भूमिका आदरणीय गणेशजी नाईक साहेब असतील आणि इतर जे जबाबदार नवी मुंबईतील लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी ती भूमिका बजावली आहे. त्यामुळे नक्कीच प्रशासनाची त्या ठिकाणी पूर्ण रुलिंग आणि त्याच्यावर चुकीच्या लोकांचा अंकुश असल्यामुळे त्याचा खामियाजा ह्या शहराला भोगावा लागला. त्यामुळे काहीच अडचणी झाल्या. पहिल्यांदा आपल्याला मी सांगेन की जो परदेशातून आलेले घटक त्यांच्यामुळे हा संसर्ग वाढला. नंतर मुंबईसारख्या ठिकाणी काम करणारे परंतु राहणारे नवी मुंबई, बरे डॉक्टर्स असतील, नर्सेस असतील, कर्मचारी त्यांच्यामुळे संक्रमण वाढलं.
परंतु ते देखील आपण थांबवलं. परंतु APMC ज्यावेळेस सुरू झाला तेव्हा तो बंद करावा, त्याला नियमावली द्यावी, प्रोटोकॉल द्यावा, ही मागणी गणेशजी नाईक साहेबांनी आणि काही जे अभ्यासक आहेत त्यांनी केली. परंतु राज्य सरकारनं, सत्ताधाऱ्यानं त्याला ओव्हरलूक केलं, त्याला गांभीर्याने घेतलं नाही आणि परिणामी खूप मोठ्या प्रमाणामध्ये संक्रमण हे व्यापाऱ्यांमध्ये वाढलं, अधिकाऱ्यांमध्ये वाढलं, कर्मचाऱ्यांमध्ये वाढलं, माथाड्यांमध्ये वाढलं, मापाड्यांमध्ये वाढलं आणि मग तो पूर्ण स्प्रेड हा संपूर्ण नवी मुंबईमध्ये झाला. आणि ही जबाबदारी आणि हे निग्लिजन्स हे राज्य सरकारचं आहे. जर आपण त्यावेळेसच अधिकाऱ्यांची स्क्रीनिंग केली असती, कर्मचाऱ्यांची स्क्रीनिंग केली असती, व्यापाऱ्यांची स्क्रीनिंग केली असती, माथाड्यांची स्क्रीनिंग केली असती, प्रोटोकॉल सेट केला असता, सोशल डिस्टन्सिंग पाळलं असतं, ह्या परराज्यातून जिल्ह्यातून येणारा माल हा जर व्यवस्थित प्रकारे हाताळला असता, त्याला डिसेंट्रलाइज केलं असतं, तर आपण खूप मोठ्या प्रमाणामध्ये अत्यावश्यक सेवा देखील पुरवली असती आणि ह्या करोनावर देखील नियंत्रण पाहता आलं असतं. परंतु ही बाब गंभीर्याने घेतली नाही, परिणामी हे संक्रमण वाढलं. त्यामुळे नक्कीच राज्य सरकारची धोरणं त्यांनी सूचना करूनसुद्धा त्यांनी न गंभीर्याने घेतलेल्या गोष्टी आणि चुकीच्या पद्धतीनं केलेलं राजकारण या सर्व गोष्टीला त्या ठिकाणी कारणीभूत झाले. आणि आता असलेल्या परिस्थितीमध्ये देखील योग्य गोष्ट व्हावी, अडचणीतून मार्ग निघावा, चुकीची गोष्ट थांबावी, याकरता पाठपुरावा हा आपला सुरू आहे. टप्प्याटप्प्यानं ऑक्सिजन सिलेंडरची उपलब्धता होते. महानगरपालिकेच्या देखील हॉस्पिटल्समध्ये आता बेड्स अवेलेबल्स व्हायला लागलेले आहेत. क्रिटिकल केअर करता जे प्रायव्हेट हॉस्पिटल्स ज्यांच्याकडे सक्सेस रेशो जास्त आहे त्यांच्याकडे देखील आपले बेड्स आता अवेलेबल होऊ लागलेले आहेत. आणि अजून इतर देखील चांगल्या हॉस्पिटलमध्ये जे A-रेटेड हॉस्पिटल आहेत तिथे देखील महानगरपालिकेचे तिकडे बेड्स उपलब्ध हवे. ज्यांच्याकडे आर्थिक क्षमता नाही, ज्यांच्याकडे पॉलिसी नाही, जे गरीब आहेत, त्यांना केंद्र शासनाची योजना, राज्य शासनाची योजना किंवा महानगरपालिकेकडून मदत व्हावी ही धारणा ठेवली आहे. त्यामुळे आपण इतरांपेक्षा चांगले आहोत, परंतु अजून परिपूर्ण आहोत असं मी त्या ठिकाणी म्हणणार. नाही सर, मला अजून एक गोष्ट मी राज्य शासनाचा तुम्ही विषय काढला तर विचाराशी वाटते की खाजगी हॉस्पिटल्स जे होते त्यांनी अक्षरशः आर्थिक लूट चालवली, परंतु त्याला आधार राज्य शासनाचा होता. आता सध्या महाविकास आघाडी जी आहे, थोडं राजकारणाकडे जातो आहे, परंतु राजकारण तर येणारच, कारण की शेवटी राजकारण एवढं झालं या कोरोनाच्या महामारीमध्ये, म्हणजे खास करून सत्ताधाऱ्यांनीच केलेलं आहे. तर जे त्यांनी परिपत्रक काढलं, मग ते 4,000, 7,000, 9,000 व्हेंटिलेटर, नॉन व्हेंटिलेटर आणि आयसोलेशन बेड हे सर्व आधार होता खाजगी हॉस्पिटलांना लुटण्यासाठीचं. तर हे कितपत म्हणजे योग्य आहे असं तुम्हाला वाटतं आणि खूप त्रास सहन झाला नवी मुंबईकरांना? एकदम अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आपण विचारला आहे आणि हा अत्यंत जो नागरिकांना त्रास झाला आहे बघा, की जो करोना संक्रमित झालेला व्यक्ती हा माणूस आहे आणि त्या माणसाला योग्य उपचार मिळाले पाहिजे. आणि आपण जेव्हा बघतो की एखादा गरीब व्यक्ती हा चांगल्या हॉस्पिटलमध्ये जिकडे त्याचे प्राण वाचू शकतात अशा हॉस्पिटलमध्ये ॲडमिशन घेऊ शकत नाही. ॲडमिट केल्यानंतर त्याला भरमसाठ बिलं येतात आणि त्याची नियमावली कुठेतरी योग्य पद्धतीने सेट केली जात नाही. तर ही अत्यंत नागरिकांना त्रास देणारी बाब आहे आणि ह्याचा त्रास प्रत्येकाला झाला आहे. म्हणजे लोकप्रतिनिधी असो, पत्रकार असो किंवा जाणकार असो, याने या गोष्टीचा उल्लेख केला की राज्य शासनाकडे नसलेला अनुभव, प्रशासनावर नसलेली पकड आणि योग्य वेळी योग्य प्रकारच्या गोष्टी, कधी एखाद्या गोष्टीला मुभा द्यायची, कधी नाही द्यायची, कधी धोरण ठरवायचं, पुन्हा रद्द करायचं, म्हणजे जी आवश्यक गोष्टी योग्य वेळी न केल्यामुळे त्याचा खामियाजा खूप मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांना सोसावा लागला. आणि त्याचाच एक भाग आहे की हे प्रायव्हेट हॉस्पिटल्स आणि अक्षरशः ज्या योजना आहेत, आपण गरीब आला तर मग त्याला आपल्याकडे बेड नाही सांगायचा, एखादा पैसे असणारा त्यांना कळला तर त्याला ॲडमिट करायचं आणि त्याची परिस्थिती बघून त्या पद्धतीनं बिल बनवायचं. अशा प्रकारचा उद्योग हा काही घटकांना केलेला आहे आणि ते थांबवण्यामध्ये राज्य शासन खऱ्या अर्थानं त्यांनी काय त्याची भूमिका आहे याच्याबद्दलच खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी संशय व्यक्त करावा असं वाटतं. परंतु येणाऱ्या दिवसांमध्ये अशा प्रकारचा अन्याय थांबवण्याचा प्रयत्न हा आपल्या शहरात तरी आपण सर्वजण मिळून करू आणि त्याच्या सूचना आणि त्या संबंधीचे पत्रव्यवहार किंवा असं झालं तर आम्ही आंदोलन देखील करू, अशा भूमिका देखील आदरणीय नाईक साहेब असतील आणि अजून जे जाणकार लोकप्रतिनिधी यांनी व्यक्त केलेले आहे. आपण आता जरा शिक्षण व्यवस्थेवर येऊ. करोना काळामध्ये जून महिना सुरू झाला, जून जे सेंट्रल बोर्ड्स ज्यांचे आहेत त्यांचे शिक्षण सुरू झाले, शिक्षण संस्था, खाजगी शिक्षण संस्था, त्यांनी फीज भरण्यासाठी तगादा लावला. तर ह्या सर्व गोष्टी खूपच क्लेशदायक होत्या. म्हणजे खूप जणांचा रोजगार गेला होता, नोकऱ्या गेल्या होत्या, व्यवसाय ठप्प झाले होते.
आणि अशा काळामध्ये सातत्याने सोशल मीडियावर व्हिडिओ येत होते की बघा म्हणजे ऑनलाईन शाळा शिक्षण घेतात शिकवतात आहे, परंतु पूर्ण इन्फ्रास्ट्रक्चरचा ते फीज मागतात. तर आपण तर शिक्षण क्षेत्रामध्ये खूप चांगले आमूलाग्र बदल होण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील असतात. म्हणजे SSCच्या सराव परीक्षा म्हणा किंवा त्यासाठी त्यांना गाईड करणं म्हणा, ह्या सर्व गोष्टी. परत आपल्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या सामाजिक विकास विभाग आहे, त्या अंतर्गत जे काही स्कीम्स येतात त्यासाठी तुमचं विशेष लक्ष असतं. तर हे सर्व होत असताना म्हणजे गरिबांची मुलं तर चला नवी मुंबई महानगरपालिका शाळेमध्ये शिकतीलही, परंतु ज्यांना नवी मुंबई महानगरपालिका शाळेच्या बाहेर आहे, जे खाजगी शिक्षण संस्थेमध्ये सेंट्रल बोर्डमध्ये शिक्षण घेतात, त्यांनाही हा काळ आणि येणारा काळ खूप क्लेशदायक ठरला आहे आणि ठरणारही आहे. तर या सर्व शिक्षणावर म्हणजे शिक्षण व्यवस्थेवर तुमचं काय भाष्य करायला काय सांगा? या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये 2 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. ते हेल्थकेअर ही शॉर्ट टर्म म्हणजे आता असलेली परिस्थिती आटोक्यात आणणं आणि त्याच्यानंतर लाँग टर्म नियोजन, अशा प्रकारची पुन्हा परिस्थिती निर्माण झाली तर त्यामध्ये आपल्या करण्याच्या उपाययोजना. आणि त्याच्यानंतर अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे ही शिक्षण. जेव्हा आपलं शैक्षणिक वर्ष पूर्ण झालं, मग तो सिनियर KG असो, 10वी असो, 12वी असो, इंजिनिअरिंग असो, हे प्रत्येकाला आपल्या मुलाच्या ह्या शैक्षणिक वर्षाच्या संपूर्ण परिस्थितीची चिंता आहे. आणि सर्व पालक, मग तो श्रीमंत घरातला, गरीब घरातला, तो CBSE असो, इंटरनॅशनल स्कूल असो, इंजिनिअरिंग असो, मेडिकल असो किंवा महानगरपालिकेच्या शाळेत, ह्या सगळ्या चिंतेमध्ये पालक आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये एखादी शाळा आपल्या विद्यार्थ्यांकरता शिक्षण सुरू करतं आणि ऑनलाईन एज्युकेशन सुरू केल्यानंतर त्यांचा सिलेबस सुरू होतो. पण एका शाळेचा सुरू झाला आणि महानगरपालिकेच्या शाळांचा सुरू झाला नाही, तर ह्याबद्दल पालक चिंतित होतात. म्हणजे ऑनलाईन फक्त टॅब दिला, कम्प्युटर स्क्रीन दिली म्हणजे ऑनलाईन शिक्षण पूर्ण झालं असं नाही. अजून म्हणजे मला असं माहिती असलेलं अनेक शाळा आहेत की त्यांनी ऑनलाईन सुरू केली आहे, परंतु ऑनलाईन सिलेबस काय द्यायचा, त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर शाळेकडे आहे का, जे घरून शिक्षक शिकवणार आहेत त्यांच्याकडे आहे का, जी मुलं शिकणार आहेत त्यांच्याकडे आहे का, आणि ते असलं तरी तो सिलेबस त्यांना समजतो आहे का, जास्तीत जास्त किती तास तुम्ही मुलांना स्क्रीनच्या समोर ठेवणार, अर्धा तास, 1 तास. पहिलीसारख्या इयत्तेमध्ये 6 तास शाळा चालते, मग 6 तास तुम्ही मुलांना स्क्रीनवर ठेवणार का? तर असे अनेक प्रश्न आहेत. हा वेळ ठेवताना मग मुलांबरोबर आईने देखील त्याच्याबद्दल बसायचं का, बाबांनी बसायचं का, आजोबांनी बसायचं की आजींनी बसायचं. तर ह्याच्यामध्ये काहीतरी एक नियम किंवा नियमावली ही राज्य सरकारनं करणं गरजेचं आहे. आता जसं सेंट्रल गव्हर्नमेंटने एज्युकेशन पॉलिसी जाहीर केली, तर आम्हाला अपेक्षित होतं की राज्य सरकार देखील या सर्व गोष्टींचा विचार करून या सर्व विद्यार्थ्यांचं शिक्षण हे सुरक्षित राहील, त्यांचं शैक्षणिक वर्ष योग्य पद्धतीनं पूर्ण होईल, त्याकरता काहीतरी धोरण देईल. तरी पण आता महानगरपालिकेच्या ज्या बांगर साहेबांशी, नाईक साहेबांची चर्चा झाली, भेट झाली, त्यावेळेस तो आम्ही विषय मांडला की आज राज्य सरकारने एखादं धोरण जाहीर केलं, परंतु ते लगेच इम्प्लिमेंट करताना तुमची तयारी असली पाहिजे. मग ऑनलाईन एज्युकेशन करायचं आहे, मग ते शिक्षकांना तुम्हाला ट्रेन करायला लागेल, मुलांना तुम्हाला इक्विप करायला लागेल, शाळांना इक्विप करायला लागेल, सिलेबस तुम्हाला फ्रेम करायला लागेल, तो मुलांपर्यंत पोचतो आहे का, मुलांना तो समजतो आहे का, किती टक्के आपण त्यामध्ये यशस्वी होतो, या सर्व गोष्टींचा अभ्यास करणं बारकाईनं गरज आहे. आणि त्याबद्दल आम्ही देखील स्वतः आमच्या स्तरावर अभ्यास करतो आहे आणि इतर ठिकाणी आणि आपल्यासारख्या परिस्थितीमध्ये जे आपण योग्य एज्युकेशन देऊ शकू सर्व स्तरांवर, त्याकरता आपण प्रयत्नशील आहोत. आणि ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. तुम्ही महत्त्वाचा प्रश्न विचारला. आणि येणाऱ्या दिवसांमध्ये ऑगस्ट एंडिंगनंतर ते ओपन करण्याचं विचार राज्य शासनानं बोलून दाखवला आहे. परंतु तो ओपन झाल्यानंतर असलेली परिस्थिती, त्यामध्ये मुलाचं शैक्षणिक वर्ष हे संरक्षित करणं आणि जर शाळेमध्ये मुलगा गेला तर त्याच्या स्वतःच्या आरोग्याचं संरक्षण, शिक्षकांचं, कर्मचाऱ्यांचं हे देखील पाहणं गरजेचं आहे. त्यामुळे ह्याकरता एक अभ्यासपूर्वक आणि इतर देशामधील, इतर राज्यांमधील अनुभव लक्षात घेऊन आपल्याला खूप सूक्ष्म नियोजन करून याबद्दल उपाययोजना करावी लागते. संदीपजी, विषय असा आहे की आपण बेरोजगारला रोजगार देण्यासाठी आपण सातत्याने जॉब फेअर करतात, ह्या गोष्टी वर्षानुवर्षे करत आल्या आहेत.
परंतु ह्या लॉकडाऊन किंवा महामारीच्या काळामध्ये अनेक युवक वर्ग, म्हणजे आपण युवा वर्गाचे नेतृत्व करता आदर्श आहेत आपण या शहरासाठी, म्हणून मी खास प्रश्न विचारणार आहे की युवक वर्ग अक्षरशः आता नोकरी नाही त्यांच्याकडे. 80% युवक वर्गाच्या हातातून नोकरी त्यांची गेलेली आहे, म्हणजे ह्या लॉकडाऊनच्या काळामध्ये म्हणा किंवा ह्या गोष्टीमध्ये. तर ह्यांना म्हणजे खूप जण आता आपण बोलतो की मध्यंतरी असं ऐकायला आलं की शेतकऱ्यांच्या ज्या आत्महत्या होत होत्या त्या आत्ता सध्या शेतीच्या नुकसानीमुळे, तर गावच्या ग्रामीण भागातल्या आत्महत्या शहरात यायला लागल्या. त्याची सुरुवात झाली पुण्यामध्ये, आपण बघतो मुंबईमध्ये कशा घटना घडल्या आहेत. नवी मुंबईमध्ये अशी कोणतीही घटना घडू नये, कोणत्या युवकाने करू नये, यासाठी आपण त्या युवकांना काय प्रोत्साहन द्याल की तुम्ही अशा गोष्टी करू नका आणि तुमचा रोजगाराचा प्रश्न मी नक्की येणाऱ्या दिवसामध्ये सोडवण्यासाठी प्रयत्नशील असेल? नक्कीच. आता कोरोनाच्या संबंधित आरोग्याविषयी जागरूकता आणि आरोग्याविषयी नियोजन, आणि ते आताच्या सध्याच्या परिस्थितीत आणि दूरदृष्टी ठेवून शिक्षण, आणि नंतर महत्त्वाचा विषय आहे की रोजगार. अनेक युवकांचे रोजगार आता गेलेले आहेत. स्मॉल स्केल, मिडल स्केल कंपन्या बंद पडलेल्या आहेत. स्वयंरोजगार करणारे लोक, छोटे व्यवसाय करणारे लोक, व्यापारी, यांचे देखील उद्योगधंदे बंद झाले. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये युवकांना रोजगार निर्मिती करणं आणि त्यांना त्यांचा उदरनिर्वाह करण्याकरता, त्यांच्या शैक्षणिक पात्रतेच्या अनुसार त्यांना नोकरी मिळण्याकरता त्यांचं समन्वय करणं हा अत्यंत जबाबदारीचा विषय आहे. आता आपण बघतो की संपूर्ण जगाची इकॉनॉमी आता डिजिटल इकॉनॉमीवर आधारित असणार. डिजिटल इकॉनॉमी म्हणजे काय की आता तुम्हाला वैयक्तिकरित्या जाणं आणि त्यापेक्षा डिजिटल स्वरूपामध्ये होणारी कामं, ह्याच्यामध्ये रोजगार निर्मिती खूप मोठ्या प्रमाणात आहे. तर पुढची येणाऱ्या जॉब गेले, परंतु जॉब ऑपॉर्च्युनिटीज पण आले. परंतु जॉब ऑपॉर्च्युनिटी आल्यानंतर त्याकरता तुम्ही सक्षम आहात का? तुमच्याकडे ती ट्रेनिंग आहे का? त्याची तुम्हाला माहिती आहे का? त्याचा अनुभव तुम्हाला आहे का? त्याच्याबद्दल तुम्हाला कोणी ट्रेन केलं आहे का? या सर्व गोष्टी तितक्याच त्या ठिकाणी महत्त्वाच्या आहेत आणि त्याला अनुसरून त्यांना ट्रेन करणं आणि त्या अनुषंगानं त्यांना त्या जॉबपर्यंत पोहोचवणं याकरता आपण भूमिका बजावणार आहोत आणि त्याकरता आमची यंत्रणा अभ्यास करत आहे. आणि मला विश्वास आहे की आमच्या अनुभवाच्या स्तरावर जेवढं शक्य होईल तेवढ्या प्रमाणामध्ये नवी मुंबईतील युवकांना रोजगार निर्मिती करण्याचा प्रयत्न करू. ह्या कोरोनाच्या कालावधीमध्ये आपण जे काही समाज उपयोगी गोष्टी केल्या, उपक्रम राबवले आणि पुढे राबवणार आहेत येणाऱ्या दिवसांमध्ये, या सर्व गोष्टींमध्ये आपले जे युवा पदाधिकारी आहेत किंवा वरिष्ठ पदाधिकारी आहेत, पक्षाचे म्हणा, भारतीय जनता पार्टीचे, किंवा आपण असंही बोलतो की आपल्या पावलावर पाऊल टाकून चालणारे, ह्यांच्या सर्वांचं सहकार्य कसं लाभलं? गणेशजी नाईक साहेबांनी आम्हाला कुटुंबामध्ये आपण ह्या परिस्थितीमध्ये आपल्याला जेवढं शक्य होईल ते आपल्या पूर्ण ताकदीनं आपण कार्य केलं पाहिजे. ती प्रेरणा मिळाली, तो ग्रुप मिळाला आणि ते मोटिवेशन आम्हाला मिळालं, एक मार्ग मिळाला, दिशा मिळाली. आणि मला खरोखर समाधान आहे की संपूर्ण नवी मुंबईमध्ये नाईकसाहेबांच्या विचारानं काम करणारं त्याचं सर्व सहकार्य, प्रत्येकानं आपल्या शक्तीच्या पलीकडे जाऊन काम करण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये आपल्याकडे काय आहे त्यापेक्षा आपण लोकांना काय देऊ शकतो ही भूमिका अनेक कार्यकर्त्यांनी मनाशी पाळली. त्यामध्ये नगरसेवक आहेत, माजी नगरसेवक आहेत, लोकप्रतिनिधी नसताना काही समाजसेवक आहेत, कार्यकर्ते आहेत, काही NGOज आहेत. त्या लोकांनी खरोखर म्हणजे आपल्या जीवाची पर्वा न करता देखील प्रामाणिकपणे काम केलं. म्हणजे काही उदाहरणं मला आहेत की काही नगरसेवक त्यांना कोरोनाचं लागण झाली आणि मी तेव्हा फोन केला की बाबा कशी परिस्थिती आहे, त्याने म्हणजे मी बरा आहे, तर साहेब ह्या ठिकाणी ही अडचण आहे, तुम्ही जरा फोन करा. म्हणजे त्या पूर्ण करोनामध्ये स्वतः करोना झाला असताना देखील आपण अजून काय करू शकतो किंवा आपल्या कोणी फोन केला आहे, आपली विचारपूस करतो आहे, त्याला आपल्या विभागातलं काय अडचण सांगू शकतो, अशी भूमिका मांडणारी देखील लोकं मी बघितली. आणि खरोखर या परिस्थितीमध्ये ज्या ज्या लोकांनी आपली जीवाची पर्वा न करता मला क्रेडिट मिळेल, मला काहीतरी त्याच्यामधून साध्य होईल अशा पद्धतीनं नाही, परंतु हे माझं कर्तव्य आहे, हे माझं समाजाला देणं आहे, ही भूमिका ज्या ठेवून ज्या लोकांनी काम केलं त्या लोकांना खरोखरच त्यांचे जेवढे आभार मानावे तेवढे कमी आहेत. आणि अनेक नवी मुंबईतल्या कार्यकर्त्यांनी, नागरिकांनी, समाजसेवकांनी खरोखर खूप चांगलं काम केलं. भाई, मी शेवटच्या प्रश्नाकडे जातो आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पामध्ये जो मार्चमध्ये आला, एप्रिल 2020 ते 21साठी, मार्च 2021पर्यंत,
जे काही विकास नागरी विकास कामासाठी या शहरासाठी जे काही तरतुदी करण्यात आल्या होत्या आपल्या मार्गदर्शन आणि लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून नगरसेवकांच्या माध्यमातून काही आपण सुचवलेल्या थेट आणि प्रशासनाच्या माध्यमातून साठी खूप साऱ्या तरतुदी करण्यात आलेल्या अर्थसंकल्प असा बनवलेला मग उत्पन्न असू द्या त्याचा खर्चाची बाजू असू द्या फुलफिल होणार होती नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्र. मात्र कोरोनामुळे सर्व आर्थिक जे चक्र आहे ते विस्कटलेलं आहे नवी मुंबई महानगरपालिकेचं या शहराचं विस्कटलेलं आहे. तर ह्या गेलेल्या तरतुदी नागरी विकास कामं आहेत त्या पूर्णत्वास नेण्यासाठी आपण नवी मुंबई महानगरपालिकेला कोणत्या महत्त्वाच्या सूचना करतात? जी ऑनगोईंग कामं आहेत ती तर पूर्ण केली पाहिजे. वॉटर सप्लाय असेल, स्वच्छता असेल, गार्बेज डिस्पोजल असेल आणि जी प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स किंवा मेंटेनन्सची कामं ही असलेल्या परिस्थितीमध्ये त्याच्या प्रोजेक्ट प्रोव्हिजन झाल्याच पाहिजे. परंतु या बदललेल्या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये हेल्थकेअर ह्याच्याकडे बजेट योग्य पद्धतीने दिलं पाहिजे. ते कशासाठी? आता नवीन कोविड हॉस्पिटल आपण सिडको एक्झिबिशन येथे निर्माण केलं. त्यानंतर जे वाशीतलं जनरल हॉस्पिटल हे पुन्हा कार्यान्वित झालं पाहिजे. ऐरोलीतलं हॉस्पिटल हे पूर्णपणे कार्यान्वित झालं पाहिजे. बेलापूरचं, नेरूळचं आणि इतर जे प्रभागवार जे छोटे माता बाल रुग्णालय आहेत किंवा जनरल हॉस्पिटल्स आहेत त्याच्याकरता अधिकचा निधी त्या ठिकाणी सिक्युअर्ड केला पाहिजे. त्याचबरोबर जे व्हॅक्सिन्स आहेत, रेमेडिसी आहे किंवा इतर जे औषधं ज्याचा स्टॉक करायची गरज आहे ते आपल्याकडे स्टॉक असलं पाहिजे. अजून ज्या कार्डियक ॲम्ब्युलन्स आहेत किंवा ज्या ICU ॲम्ब्युलन्स आहेत ह्याच्याकरता आपण निधी उपलब्ध केला पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे व्हॅक्सिन्स जे आपण एक्सपेक्ट करतो आहे की लवकरच कोरोनावर जे व्हॅक्सिन येईल त्यामुळे पूर्णपणे त्या ठिकाणी आपल्याला कोरोनावर संक्रमण थांबवत आहे त्याची बुकिंग किंवा योग्य व्हॅक्सिन आयडेंटिफाय करून त्याची बुकिंग आता स्तरावर त्याची मागणी करणं आणि त्याकरता बजेट प्रोव्हिजन ही अत्यंत गरजेची आहे. त्यामुळे आताच्या परिस्थितीमध्ये हेल्थकेअर, मायन्यूट हेल्थकेअर, मग ते तुम्हाला टेस्टिंग लॅब करता असेल, तुम्हाला इतर टेस्ट करता असतील, आपल्या डॉक्टरांच्या मानधनाकरता असेल किंवा मेडिकलच्या अनुषंगानं इन्फ्रास्ट्रक्चर बनवण्याचा करता असेल, जे आपले मापदंड आहेत त्यांच्या अधीन राहून या गोष्टींचा वापर करताना त्याच्याकरता बजेट प्रोव्हिजन केली पाहिजे. आणि त्याच्यानंतरचं महत्त्वाचं क्षेत्र म्हणजे एज्युकेशनवर देखील आपण एक चांगल्या प्रकारचं बजेट प्रोव्हिजन या प्रशासकीय कालावधीमध्ये केलं पाहिजे. ह्या नवी मुंबईतील प्रत्येक एक आईचा मुलगा म्हणून, एक म्हणजे आईवडिलांचा मुलगा म्हणून, एका बहिणीचा भाव म्हणून आणि एका युवा युवतीचा मित्र म्हणून तुम्ही येणाऱ्या काळ कठीण असेल थोडासा, आर्थिक म्हणा, सामाजिक म्हणा, शैक्षणिक, आरोग्याच्या बाबतीमध्ये कोरोनानंतरचा काळ, तर ह्यामध्ये आपण सस्टेनेबल राहण्यासाठी तुम्ही नवी मुंबईकरांना काय आवाहन करा? प्रामुख्यानं मी तरुणांना एवढंच सांगेन की तरुणांची जबाबदारी खूप महत्त्वाची आहे. एका घरामध्ये ज्येष्ठ नागरिक असतात, लहान मुलं असतात, परंतु अशा परिस्थितीमध्ये स्वतःला सांभाळत आपल्याला कुटुंबाला सांभाळण्याची जबाबदारी ही त्या तरुणाकडे असते. आणि कुटुंबाला सांभाळताना आपली समाजाविषयी कर्तव्य देखील त्याला पार पाडायचं असतं. मी बहुतांशी आपल्याला बघितले की सिनियर सिटीजन आणि ज्यांची इम्युनिटी कमी आहे अशा लोकांना हे संक्रमण लवकर होतं आणि ते क्रिटिकल होतात आणि डेथ्स देखील झालेल्या आहेत. परंतु तरुणांच्या डेथचं देखील प्रमाण तेवढंच आहे, कमी नाही आहे. त्याचं कारण काय? त्यांची इम्युनिटी कमी नाही, त्यांच्यामध्ये कॉन्फिडन्स आहे पण काही ठिकाणी ओव्हर कॉन्फिडन्स आहे, काही ठिकाणी भीती देखील आहे. ज्यावेळेस त्यांना माहिती पडतं की त्यांना संक्रमण झालं आहे किंवा एखाद्या संक्रमित माणसाच्या ते संपर्कात आले, त्वरित त्यांनी जर निदान केलं, टेस्ट केल्या, तर ते स्वतःला क्वारंटाईन करू शकतात. ते संक्रमण आपल्या घरामध्ये वाढू नये याकरता ते प्रिकॉशन घेऊ शकतात आणि स्वतःला देखील लवकर ट्रीट करून बरे होऊन परत येऊ शकतात. परंतु तो एखादा तरुण, मला सर्दी झालेली आहे, ठीक आहे, सर्दी म्हणजे जाईल, मला ताप आला आहे, ताप बरा होईल, आणि तो अंगावर काढतो आणि मग तो स्वतःची स्थिती क्रिटिकल करतो, आपल्या घरच्या लोकांना करोना देतो आणि नंतर मग अशा परिस्थितीवर येतो की त्यामधून पुन्हा रिकवर होणं कठीण होतं आणि तेव्हा तो ॲडमिट होतो आणि मग दुर्दैवाने त्याचा मृत्यू होतो. तर त्यावेळेस मी तरुणांना एवढंच सांगेन की आपण घाबरू नका, आपण जबाबदारी पार पाडा, परंतु करत असताना आपल्या स्वतःचं देखील संरक्षण करा, लवकर निदान करा, लवकर ट्रीट करा. आणि ह्या असलेल्या परिस्थितीमध्ये आपल्याला डिजिटल इकॉनॉमीकडे लक्ष द्यायचं आहे. या डिजिटल इकॉनॉमीमध्ये निर्माण होणाऱ्या व्यापाराच्या, नोकरीच्या संध्या
हे आपल्याला शोधायचं आहे. त्याकरता आपल्याला स्वतःला सक्षम करायचं आहे आणि ह्याबरोबर आपल्याला जगायचं आहे. आणि अशा पद्धतीनं जर आपण डोळसपणे वाटचाल केली तर कोणत्याही अडचणीला मार्ग नाही असं नाही. तुम्ही सतसत विवेक बुद्धी शाबूत ठेवून सकारात्मक दृष्टिकोन करून जर योग्य दिशेनं वाटचाल केलं तर आपण कुठल्याही अडचणीतून मार्ग काढू शकतो. आणि ती धमक आजच्या तरुणामध्ये आहे आणि हा नवी मुंबईचा तरुण त्यातून नक्कीच मार्ग काढेल असा माझा विश्वास आहे. खूप खूप धन्यवाद संदीपजी, आपण आम्हाला वेळ दिला आणि कोरोनाच्या काळामधील आपले अनुभव सांगितले. कोरोनाच्या नंतर नवी मुंबईकरांना कशा प्रकारे व्यतीत करायचं त्यांचं जीवन त्याच्याविषयी आपण मार्गदर्शन केलं. खूप धन्यवाद. खूप हे जननायक तू, राष्ट्र उधारक समर्पणाची मूर्ती तू, या देशाच्या या जनतेच्या आकांक्षाची पूर्ती तू. ह्यास नव्या भारताचे समृद्ध महाराष्ट्राचे घेऊन चाल तो त्या राष्ट्रपुरुषांचे. नाईक साहेबांनी आम्हाला स्पष्टपणे सांगितलं की योद्ध्याची ओळख ही रणांगणात होते. भाजपा नाव विश्वासाचे. मला खरोखर समाधान आहे की संपूर्ण नवी मुंबईमध्ये नाईक साहेबांच्या विचारानं काम करणारे त्याचे सर्व सहकारी. भाजपा नाव विश्वासाचे, भाजपा नाव अभिमानाचे, स्वप्नपूर्तीचे, भाजपा नाव समृद्धीचे, भाजपा नाव विश्वासाचे, भाजपा नाव अभिमानाचे, स्वप्नपूर्तीचे.